विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आज आपण पाहणार आहोत 26 नोव्हेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर बघा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, पहिला प्रश्न आहे, 2026मध्ये होणाऱ्या COP31 हवामान शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, तुर्की. तर तुर्की हा देश 2026मध्ये होणाऱ्या COP31 हवामान शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. तर बघा, तुर्की या देशाची राजधानी आहे अंकारा. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, COP31 म्हणजे UNFCC म्हणजेच युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स या अंतर्गत आयोजित 31वी जागतिक हवामान परिषद आहे. ओके, तर बघा, COP31 ही परिषद कुठे होणार आहे? तर तुर्की या देशामधील अँटाल्या या शहरामध्ये होणार आहे. तर 2026ची ही COP31 परिषद असणार आहे. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. भारताचा संविधान दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे 26 नोव्हेंबर रोजी दरवर्षी आपण भारताचा संविधान दिवस साजरा करतो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, संविधान दिवस म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन डे दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. याला नॅशनल लॉ डे म्हणजेच राष्ट्रीय कायदा दिवस असेही म्हटले जाते. बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान सभेने स्वीकारले होते. ओके, म्हणूनच हा दिवस आपण साजरा करतो. आणि भारताचे संविधान लागू केव्हा झाले होते? तर तो दिनांक आहे 26 जानेवारी 1950. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. कोणता ब्रँड नुकताच भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून पहिल्या क्रमांकावर आला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, HDFC बँक. तर HDFC बँक ही जी संस्था आहे, म्हणजेच ही जी बँक आहे, तो ब्रँड नुकताच भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा उत्तर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, नुकतेच कोणत्या राज्याच्या सुरक्षा रक्षकांनी माओवाद्याविरुद्ध ऑपरेशन संभव सुरू केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशच्या पोलीस रक्षकांनी माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन संभव सुरू केलेले आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा, नुकतेच आंध्र प्रदेश पोलीस या राज्याच्या सुरक्षा रक्षकांनी माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन संभव नामक मोर्चा सुरू केला आहे. म्हणजेच ऑपरेशन संभव हे सुरू केलेले आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा. बॅडमिंटन टुर्नामेंट ऑस्ट्रेलियन ओपन 2025मध्ये पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, लक्ष्य सेन. तर लक्ष्य सेन यांनी बॅडमिंटन टुर्नामेंट ऑस्ट्रेलियन ओपन 2025मध्ये पुरुष एकेरीचा किताब जिंकलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे झालेल्या 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने सुवर्णपदके किती जिंकली आहेत? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 9. तर भारताने एकूण 9 सुवर्णपदके जिंकलेली आहेत. ओके, तर लक्षात ठेवा, फक्त सुवर्णपदके विचारली आहेत आपल्याला, तर एकूण सुवर्णपदके 9 जिंकलेली आहेत. ओके, या स्पर्धेमध्ये. तर बघा, भारताने फायनलमध्ये एकूण 9 सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यापैकी 7 सुवर्णपदके ही महिलांनी जिंकली आहेत, तर 2 सुवर्णपदके ही पुरुषांनी जिंकलेली आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा विद्यार्थी मित्रांनो. जॉईंट क्रेडिटिंग मेकॅनिझम म्हणजेच JCM हा द्विपक्षीय उपक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर जॉईंट क्रेडिटिंग मेकॅनिझम हा उपक्रम नुकताच जपान या देशाने सुरू केला आहे. तर बघा, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे जपान. तर चला याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, JCM हा एक द्विपक्षीय म्हणजेच बायलॅटरल योजना आहे, ज्यामध्ये जपान आणि एखाद्या भागीदार देशात करार करून पर्यावरण हितासाठी कार्बन तंत्रज्ञान आणि प्रकल्प लागू केले जातात. ओके, माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. बघा, महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर असणार आहे
ऑप्शन ए 25 नोव्हेंबर. तर 25 नोव्हेंबर रोजी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025साठी कोणत्या देशाला भागीदार देश म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर बघा ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी इंग्लंड. ओके, तर इंग्लंड या देशाला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025साठी भागीदार देश म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा शेवटचा प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, अन्नदर्पण प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर बघा ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए भारतीय अन्न महामंडळ. भारतीय अन्न महामंडळाने नुकताच अन्नदर्पण प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. ओके, ते महत्त्वाचा प्रश्न आहे, तर तो विद्यार्थी मित्रांनो ओके लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.